प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. तर आगमन काळ सुरू आहे आणि आपण तयारी करत आहोत. फादरांनी चांगलं प्रबोधन केलं आणि तुम्हाला ते बायबल वचन आठवतं का? कलसी राष्ट्र किती माझं ते पाय झालं. मला वरच्या गोष्टीकडे माझी नजर तिकडे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण हा आगमन काळ असा काळ आहे की आपण वाट पाहतो किंवा आपण तयारी करतो. कशासाठी आणि कोणासाठी? सॅन्टा क्लॉज येणार आहे जम्पिंग करत ना 25 तारखेला. मग त्याच्या अगोदर पुष्कळ काय आपल्याला घडवायचं आहे, पुष्कळ काय तयारी करायची आहे. कशासाठी आपण तयारी करत आहोत? प्रेज द लॉर्ड. मग ही खरोखरची तयारी जर आपली होणार आहे की होत असेल तर स्वर्ग जणू काय त्या गोठ्यात नाही पण आपल्या जीवनात जसं फादरांनी सांगितलं ना क्रीम ना गोठ्यात आपल्या हृदयात त्याचा जन्म होईल. प्रेज द लॉर्ड. आणि जेवढे संत आपण ओळखतो किंवा ज्यांची आपल्याला ओळख आहे त्यांच्यावर आपली पण गिनती होईल. प्रेज द लॉर्ड. कारण साक्षात्कार प्रभूचं दर्शन किंवा त्याची भेट अशा संतांना झाले त्याच्यात तुमचंही नाव आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण देवाच्या राज्यात असं कोण फेवरेट नाही. म्हणजे हा माझा एकदम जवळचा आहे आणि ती माझी जवळची आणि तो परका आहे त्याला मी ओळखत नाही असं नाही. देवाच्या घरात देव सगळ्यांना नावानी आणि प्रत्येक गोष्टी आपल्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी देवाला माहित आहे. प्रेज द लॉर्ड. मी माझे केस मोजत होतो पण ते आता मोजण्याच्या पलीकडे गेले आणि तेवढे ते पडले पण त्याचे राहिलेत ना त्याची पण मोजणी देवाने केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल वाचन आपल्याला सांगतं. आता मी चष्मा घातला ना ते माझे आसू कदाचित तुम्हाला दिसणार नाही कारण मी जेव्हा दुःखात असतो तेव्हा डोळ्यात आसू येतात ना. पण ते आसू दावीद म्हणतो की ते आसू जे आपले आहेत त्याची पण मोजणी देवाने केलेली आहे. एवढा जवळून आपल्याला ओळखतो तो आणि आपल्यावर एवढी प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण ही जणू काही काल्पनिक गोष्ट आहे की मला माहित नाही किंवा मला कधी अनुभवलं नाही किंवा मी ह्याच्यावर लक्षच दिलं नसेल. अशा काही नसतील गोष्टी की काही गोष्टी देवाच्या बद्दल मी लक्षच दिलं नाही किंवा कोणी मला सांगितलं सुद्धा नाही की पहिल्यांदाच ऐकतो. मग देव जर खरा आहे तो कुठे आहे? मग त्यांनी जर माझे आसू मोजले आहेत तर मी एवढ्या वेळा रडलो किंवा एवढ्या वेळा मी त्रासात होतो तर तो कुठे लपलेला होता? हे सगळे प्रश्न आपल्या मनात आहेत असतील सुद्धा माझ्याही मनात होते. प्रेज द लॉर्ड. पण 30 वर्ष 35 वर्ष अगोदर जेव्हा देवाने माझ्याशी भेट घेतली मी देवाकडे जातच नव्हतो पण देव माझ्याकडे चालून आला. प्रेज द लॉर्ड. आणि जसं ब्रदरांनी सांगितलं एन्काउंटर. मी देवाच्या शोधात नव्हतो. देव आपल्या सगळ्यांच्या शोधात आहे आणि तो माझ्या शोधात सुद्धा आला आणि 35 वर्ष अगोदर त्याने मला गाठलं. प्रेज द लॉर्ड. आणि माझं जीवन बदलून गेलं. प्रेज द लॉर्ड. मी एक गुंडा आणि मवाली होतो, टपोरी होतो. माणिकपूरच्या तळ्यावर बसून टिंगळ करायचो, खूप लोकांना त्रास द्यायचो, आई वडिलांना खूप त्रास दिला आहे. इतकं त्रास कदाचित माझ्या आई वडिलांनी प्रार्थना केली असेल हा मेला असता तर बरं झालं असतं. नकोसं झालं होतं. शेजोळात पण लोकांना नकोसं झालं होतं कारण माझे हात जास्त बोलत होते, तोंड कमी बोलत होतं. समजतं तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. माझा छोटा भाऊ मी जास्त बोलत नव्हतो ना, मी जास्त बोलत नाही, कमी बोलतो. पण माझे बोट आणि माझे काय बोलतात ते हात खूप होते ना म्हणजे डायरेक्ट मारलं तर रगतच निघायचं असं. एवढा कठोर होतो मी. प्रेज द लॉर्ड. पण देवाने मला एका जागेत गाठलं अशाच प्रेयर मीटिंग मध्ये आणि माझं जीवन परिवर्तन होऊन गेलं. प्रेज द लॉर्ड. पहिल्यांदाच त्या प्रार्थनेत मी ऐकलं की देव आपल्यावर प्रेम करतो. अमर्यादित, अप्रतिम, कधी न संपणार, कुठल्याच गोष्टीची कंडिशन नाही. प्रेज द लॉर्ड.
असीमित असं प्रेम करत असतो. हालेलुया. पण हे मी कधीच ऐकलं नाही, कधीच अनुभवलं नाही. आपलं प्रेम कसं असतं? बनियासारखं ना, म्हणजे दुकानदार मारवाड्याकडे गेलं ना का 10 रुपयाची ही गोष्ट घेतली, त्याला पैसे दिले आणि त्याने मला ती गोष्ट दिली, आपला संबंध संपला. प्रेज द लॉर्ड. पुन्हाच गरज झाली परत गेलो आपण दुकानावर किंवा डीमार्टला गेलो किंवा शॉपिंग सेंटरला गेलो, पैसे दिले आणि ती विकत घेतली. तर कदाचित असा आपला अनुभव असेल की देवाला मी मेणबत्त्या दिल्या म्हणून त्याने हे दिलं, मी हार घातले म्हणून हे मिळालं, किंवा मी कशीने तेवढे पैसे टाकले म्हणून मला हे मिळालं. तसं देव आपल्याशी व्यवहार करत नाही. पण ही माझी समजूत होती, कदाचित आपली सुद्धा समजूत असेल. आमेन. म्हणून आपण पुष्कळ काय करायला पाहतो, पण देव तसा नाही. कदाचित देव पोलिसमॅन सारखा असेल ना, ते ट्रॅफिक हवालदार कसे असतात ना, ते लपून बसलेले असतात. सिग्नल लाल आहे आणि आपण गाडी घेऊन गेलो किंवा फोनवर बोलत बोलत गाडी चालवली, म्हटले चला काढा लायसन्स काढा. म्हणजे चोराला जणू काय पकडण्यासाठीच पोलीस बसलेले आहेत, पण मदत करण्यासाठी पोलीस नसतात, पकडण्यासाठी. तर जणू काय देव हा पोलीस सारखा आहे, लांबच राहा बाबा, तो माझ्या चुका पकडण्यासाठीच आहे, म्हणून त्याच्या जवळ जाऊच नका, कारण माझ्या खोडी काढेल, चुका काढेल, असा कदाचित अनुभव असेल. आणि माझा तसा होता गैरसमज. प्रेज द लॉर्ड. किंवा ते शोले पिक्चर पाहिले, किती लोकांनी शोले पिक्चर पाहिले आहे? पाहिले? बिचारा तो धर्मेंद्र मेला, मी जिवंत आहे थोड्या टायमासाठी, तो गेला पण मी आहे. प्रेज द लॉर्ड. माझा नंबर आहे पण थोड्या वेळ असू दे ना. तर तो हेमा मालिनीला गब्बर सिंग काय सांगतो, नाच, आणि तो पिस्तूल घेऊन तिच्यावर, त्या धर्मेंद्रवर कोणा, मी एवढं नीट नाही पाहिला, छोटा असतो तेव्हा. तसं काय जणू काय देवाने आपल्याला नाचायला लावले आहे पृथ्वीवर ना. नाच, इकडनं ट्रेन मधनं त्या कंपनीमध्ये, त्या ऑफिसमध्ये नाचत राहा, त्या शाळेमध्ये नाचत राहा, तिकडनं ट्युशनला नाचत राहा ना, मग स्वयंपाक घरात नाचत राहा, आणि तो जणू काय बंदूक घेऊन उभा आहे, नाचत राहा आणि तो खेळ बघतो आपला. तसा देव आहे का? पण माझी समजूत तशी होती का आपल्याला सगळ्यांना नाचायला सोडेल माकडांसारखं, पण देव तसा नाही. प्रेज द लॉर्ड. तो आपल्या त्रासातला नाच पाहण्यासाठी वरून बंदूक घेऊन बसला नाही की आता हा ह्याचे पाय थांबले तर मी याला गोळी मारणार, आउट. तसं नाही. देव आपल्याला शिक्षा देण्यासाठी थांबलेला नाही, पोलीसदार सारखा किंवा त्या गब्बर सिंग सारखा, किंवा काय द्याल त्यामुळे मोबदला घेण्यासाठी असं थांबलं नाही की त्याच्याकडे मेणबत्त्या नाही स्वर्गात म्हणून तो आपल्या मेणबत्त्यांसाठी थांबलाय किंवा आपल्या पैशांसाठी थांबलाय. नाही, तो आपल्या सगळ्यात जवळचा मित्र आहे. हे मला अनुभव म्हणजे माझ्या लक्षात आलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि माझं जीवन परिवर्तित झालं. हालेलुया. हालेलुया. तुमचा सगळ्यात जवळचा मित्र कोण आहे? पाहिलं का तुम्ही? भेटलंय का? बोललंय का? कशी पाणी पिलंय का? केक दिलाय का त्याला बर्थडेचा? आता तुझा बर्थडे येणार आहे, त्याला केक द्याल का तुम्ही? प्रेज द लॉर्ड. सगळ्यात जवळचा मित्र मैत्रिणी कोण आहे तुमचे? कदाचित हा तुमचा सगळ्यात जवळचा मित्र असेल. व्यंग्यात घेऊन झोपता, किती बोलता ना. दुसरा नंबर कोण आहे माहिती आहे का? घरातला कुत्रा किंवा ते पाण्यातले मासे आहेत ना, आहेत की नाही? मुलांपेक्षा जास्त प्रेम आता लोक कुत्र्यांवर करतात. आमच्या गल्लीत या तुम्ही 15-20 कुत्रे आहेत, रोज सकाळी दूध पाजवतात त्यांना, बोलून घंटी वाजवून, आणि माणूस कोण आला ना त्याला हाकलून काढतात, गरीब आला त्याला हाकलून काढतात. आता अशी स्थिती झाली. प्रेज द लॉर्ड. गॉड इज गुड अँड ऑल द टाइम. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. तर आपली स्थिती अशी झाली आहे की देव हा काल्पनिक आहे आणि ज्या खोट्या नाट्या गोष्टी आहेत त्या खऱ्या झाल्या आहेत. जो प्रेम करणारा आहे त्याशी आपण कट्टी केलेली आहे, आणि जे वाईट गोष्टी आहेत त्यांना आपण एंगाळून आपल्या व्यंगेत घेतलेला आहे. आमेन.
आणि आपला भास झाला आहे. आपण जे चित्रात पाहतो, टीव्हीवर पाहतो, मोबाईलवर पाहतो, त्याला आपण खरं मानून चुकलो आहोत. आणि ज्या गोष्टींची आपल्याला काय बोलतात त्याला जाप घ्यायची आहे ना, ज्या गोष्टींना आपल्याला खरं खोटं करायचं आहे त्या गोष्टींवर आपण विश्वास करतो. आणि जो खराखोर आपला मित्र आहे त्या मित्रावर आपण कट्टी करतो. तो नाहीच आहे असं जाणून चालतो. म्हणजे सगळं काय माझ्यावर अवलंबून आहे आणि मलाच आता धावायला लागेल आणि मलाच ते पैसे कमवायला लागतील आणि मलाच सगळं करायला लागेल असं असं जणू काय झालं. प्रेज द लॉर्ड. बरं तो मित्र बघ सोडतच नाही मला, तो कंटिन्यूस वाचतोय. हालेलुया हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. तर माकड, घोडा, गाढव, कुत्रे, मासे, नंतर पंछी असतील घरात, तर आपल्या सगळ्यात जवळच्या गोष्टी मित्र होऊ शकत नाही. कारण जेव्हा आपल्याला दुःख होतं तर आपण जाऊन आपल्या बकरीला सांगत नाही की मला खूप दुःख झालं, आणि बकरी तुमचं सांत्वना करत असते. किंवा कुत्र्याला आपल्याला जेव्हा खूप आनंद होतो, आज माझा बर्थडे आहे, हॅपी बर्थडे, तर कुत्र्याला मला विश करतो आणि मला खूप आनंद होतो, असं नाही होत. आपल्या ज्या दुःखात सुखाच्या गोष्टी आहेत त्या आपल्या सारखेच विचार करणारे, आपल्या सारखेच आवडी निवडी ठेवणारे असे लोकांच्या बरोबर आपण मैत्री करतो की नाही. प्रेज द लॉर्ड. ज्याने तुमच्या आणि माझे आसू मोजलेले आहेत, डोक्यावरचे केस सुद्धा मोजलेले आहेत, किती पावलं आपण रोज घेतो, कुठे जातो, काय याची सगळी मोजणी ठेवतो, त्या देवाला, त्या मित्राला आपण कसे काय विसरतो किंवा त्याची आपल्याला जाणीव सुद्धा होत नाही. आपल्यामध्ये जे श्वास आहे, ज्यामुळे आपण जिवंत आहोत, तो त्याने निर्माण केलेला आहे, त्याने आपल्याला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण आपण त्याला सोडून आपण कुठे कुठे फिरतो, म्हणून आपल्याला त्रास आणि वेदना होतात. आमेन. तर आजचा हा विषय प्रेमाच्या बद्दल आहे. कोणाचं प्रेम? त्या मित्राचं प्रेम, देवाचं प्रेम. हालेलुया. आणि येणाऱ्या 3 दिवसात तुम्ही तो अनुभव घेणार आहात, जसा मी घेतला 35 वर्ष अगोदर. प्रेज द लॉर्ड. त्या अनुभवाने तुमचं जीवन परिवर्तन होईल, बदलून जाईल, तुम्ही एक नवीन निर्मिती व्हाल. म्हणून लक्ष देवाकडे ठेवा. हालेलुया हालेलुया. माझी मराठी थोडी कच्ची आहे म्हणून इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. सर्व उच्च असं चिन्ह प्रेमाचं काय आहे? प्रेम म्हणजे काय? तुमच्या मनात काय चिन्ह येतं? काय चिन्ह येतं? हार्ट. येस नो. व्हॅलेंटाईनचा हार्ट कुठेतरी असेल लाल कलरचं. हा, आता व्हॉट्सअपवर फार पाहायला मिळतं ना हार्ट. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर सर्वात उंच की सर्वात श्रेष्ठ चिन्ह कुठलं आहे माहिती आहे तुम्हाला? क्रूस. प्रेज द लॉर्ड. कारण ते व्हॅलेंटाईनचं जे हार्ट आहे ना, जो हृदय आहे ना, हृदयाचं शेप आहे ते तुटतं. हार्ट अटॅक होतो ना माणसाला, बरोबर होतं ना? हार्ट अटॅक होतो, माणूस मरतो ना, म्हणजे हार्ट तुटणार. मुलींनी फसवलं, मुलांनी फसवलं, हार्ट तुटलं, हार्ट अटॅक ना. पण त्या देवाने ज्यावेळेला एवढी प्रीती केली, तो आजही आपल्या बाजूला उभा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तेच ते दर्शवल्या त्या क्रूसावर सगळ्यात मोठी प्रेम कहाणी आणि खरोखरची प्रेम कहाणी. नुसतं बोलण्याने नाही, बोलण्याने असल्यास ते तुम्हाला सांगितलं आणि मी विसरलो, पण ह्याच्यात रेकॉर्ड आहे, प्रेम पत्रात रेकॉर्ड आहे, बायबल. प्रेज द लॉर्ड. हे प्रेम पत्रामध्ये शब्दात प्रत्येक पानात ह्याचा उल्लेख केलेला आहे की देव आपल्यावर किती प्रेम करतो. आणि जर हे खोटं असलं असतं तर ह्याच्यावर स्टॅम्प पेपर पवित्र आत्म्याने मारला नसता. हालेलुया. त्याच्या पवित्र रक्ताने त्याच्यावर शिक्का मारलेला आहे. हालेलुया. म्हणून सगळ्यात मोठं प्रेमपत्र हे बायबल आहे. आणि ह्याच्यात लिहिलेलं आहे प्रत्येक पानावर की देवाने आपल्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्यासाठी एकुलता एक मुलगा येशू ख्रिस्त आपल्यासाठी पाठवला. हालेलुया. तर मित्र,
जेव्हा एकामेकांशी दूर जातात म्हणजे परदेशात जातात. समजा आता मी गावी गेलो किंवा दूर गेलो ते एकामेकांना भेट देतात ना, तसं ख्रिस्ताने आपल्याला सुद्धा भेट दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. एक रिंग दिली नाही किंवा एक गळ्यातला घातलेला असं काही दिलं नाही किंवा काय असं बॉक्स मध्ये गिफ्ट नाही दिलं. आपलं स्वतःचं रक्त, आपल्या स्वतःचं शरीर जे आपण मिसा बलिदानामध्ये पाहिलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि काहीच आपल्यासाठी ठेवलं नाही. शेवटचा थेंब त्या क्रुसावर सुद्धा आपल्यासाठी वाहून टाकलेलं आहे. एवढी प्रीती. प्रेज द लॉर्ड. कोणीही आपल्या मित्रावर एवढी प्रीती करू शकेल, पण एका दुश्मनावर जो त्याचा अनोळखी माणसं, आपण त्याला ओळखत नाही अशा अनोळखी माणसासाठी तो का आपल्याला आपलं सर्वस्व देईल, म्हणजे किती प्रीती करतो हे आपल्याला समजून येईल. प्रेज द लॉर्ड. की आपल्याला त्याची ओळख सुद्धा नाही तरी आपल्यावर एवढी प्रीती केली की शेवटच्या थेंबापर्यंत त्याने आपल्या प्राणाचं अर्पण केलं. प्रेज द लॉर्ड. आपण अशा योगात जगतो की ज्या कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी आहेत ना, म्हणजे जे भेदभाव निर्माण करणाऱ्या अशा गोष्टी आहेत, त्याच्यावर आपला विश्वास जास्त आहे. पण जो खरा परमेश्वर आहे त्याशी आपण भेदभाव करत राहतो. हालेलुया. त्याला खोटं खरं करत राहतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आपल्या सगळ्यांवर, प्रत्येकावर एवढी प्रीती केली. योहान 3:16. तुमचं बायबल असेल तर उघडा मराठीमध्ये. एवढी प्रीती केली. किती प्रीती केली जरा वाचाल का? पटकन वाचूया. नवीन करार योहान शुभवर्तमान 3:16. जॉन चॅप्टर 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जर तुमचा विश्वास देवावर आहे, येशू ख्रिस्तावर आहे, तर तुमचा नाश होणार नाही, सार्वकालिक जीवन तुम्हाला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण देवाने आपल्यावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक, त्याच्याकडे 5 मुलं होती, त्याच्यातला एक दिला असं नाही, एकुलता एक, एकुलता एक. आपला एकुलता एक मुलगा असेल किंवा मुलगी असेल की परदेशात शिक्षणासाठी गेलं तर आपला जीव असं अस्वस्थ होतो. घरी ते उशिरा आले, कॉल नाही केला तर अस्वस्थ होतो. त्या देवाने, तुम्ही येणाऱ्या ह्या 2 दिवसात पाहणार आहेत की देवाने काय केलं आपल्यासाठी. मी थोडासा वरवरच सांगतो तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. स्टार्टिंग पॉइंट, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही ना, तर दुसरे ब्रदर आपल्याला जे शिकवणार आहे त्या शिक्षणात तुम्हाला कळून की कितपर्यंत अशी देवाने प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. आणि हा प्रेमपत्राचं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य. प्रेज द लॉर्ड. जर बायबलमध्ये प्रत्येक पानावर काय लिहिलेलं आहे, हेच लिहिलेलं आहे. हालेलुया. योहान 3:16 हे कधीच विसरू नका की माझ्यावर आणि तुमच्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र सुद्धा राखून ठेवला नाही. जाऊ दे, हा मला खूप त्रास देतो, हा मला सोडून गेलाय, त्याच्यासाठी नको, तिच्यासाठी करेन, त्याच्यासाठी करेन, नाही, सगळ्यांसाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला आहे. जेव्हा आपण त्याच्या विरोधात होतो तेव्हा सुद्धा आहे. प्रेज द लॉर्ड. योहान 15:13 वाचा जरा. जॉन चॅप्टर 15:13. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा, यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपल्या मित्रासाठी कोणीही प्राण देईल. आणि याच्याशिवाय कुठली माया किंवा कुठलंच प्रेम एवढं मोठं नाही की तो आपल्या मित्रासाठी आपलं स्वतःचं जीवन देईल. प्रेज द लॉर्ड. एवढी प्रीती केली की तुम्ही आणि आम्ही जेव्हा त्याच्याबद्दल आपल्याला काही कल्पना सुद्धा नव्हती, आपण त्याच्या विरुद्ध होतो, त्याच्यापासून लांब असताना सुद्धा एवढी प्रीती केली, जणू काय आपल्या जवळच्या मित्रासारखं प्रीती करून आपल्यासाठी त्याने आपला प्राण दिला. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यापेक्षा कुठलंच महान असं प्रेम नाही. एका दुश्मनासाठी त्याने आपला
प्राण दिला आहे. किती मोठी प्रीती. प्रेज द लॉर्ड. आपण ते गीत गायले ना शेवटचं, देवाची सत्प्रीती किती महान. गगनी तारे, पर्वत समुद्र. God's love is so wonderful, so high. Praise the Lord. So deep, so wide. You can't go around it. आपल्या विचार क्षमतेच्या पलीकडे असा ही प्रेम कहाणी आहे. हालेलुया, हालेलुया. आणि देव आपल्याला खूप प्रेम करतो. आयजाया 54:10 no 54:10. Though mountains be shaken and the hills may be removed. वाचा जरा. पर्वत आणि टेकड्या दृष्टीआड होतील. टेकड्या काय ढळतील, परंतु माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही. प्रेज द लॉर्ड. पर्वत काय होतील, दृष्टीआड होतील, म्हणजे काढले जातील, आणि टेकड्या ढळतील, नाहीशा होतील. प्रेज द लॉर्ड. पण माझं अढळ प्रेम तुमच्यासाठी आहे, ते कधीही हळणार नाही की कधीही नाहीशा होणार नाही, असं देव परमेश्वर आपल्याला सांगतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. रोमकरास पत्र 5:8 मध्ये काय लिहिलेलं आहे बघा. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरत आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रमाण देतो, प्रूफ, प्रमाणपत्र, प्रमाण देतो. काय देतो की जेव्हा आपण पापी होतो, आपण वाईट करत होतो, वाईट गोष्टींच्या मध्ये होतो, त्या वेळेत प्रभूने आपल्याला पुत्राला पाठवून आपल्यासाठी प्राण दिला. हालेलुया, हालेलुया. जेव्हा आपण त्याची मैत्रीतीत होतो, त्याचे आपण मित्र होतो, तेव्हा आपल्यासाठी प्राण नाही दिला. आपण त्याच्या विरोधात होतो तेव्हा आपल्यासाठी, आपण जेव्हा पापात होतो त्यावेळी देवाने स्वतःच्या मुलाला बलिदान करून येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी प्राण दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती हे मोठं प्रेम. पॅशन ऑफ क्राइस्ट तुम्ही चित्रपट पाहिला असेल, त्याचं नाव पॅशन का, कारण एवढा पॅशनेटली तो आपल्याशी प्रेम करतो. हालेलुया. एवढे खोल, एवढे उंच, एवढी रुंदी त्याच्या प्रेमाची आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपले एवढे पापी असताना सुद्धा देव आपल्याला एवढी प्रीती करतो. कसं शक्य आहे? आपण उदाहरणात पाहिले, बायबल जर वाचन केलं असेल तर आपण उदाहरणात पाहिलंय ना. कुत्रा जर रस्त्यावर मेलेला असेल ना तर किती घाण वास येतो ना. बघितलं ना कुत्र्याचं प्रेत जर पाहिलं असेल किती घाण वास येतो. काही उंदीर जर मेलेला असेल ना तरी तिचा घाण वास येतो ना. आपल्या पापांचा घाण वास येतो आपल्या हृदयातून, आपल्या तोंडातून नाही तर आपल्या हृदयातून. आणि तो त्या घाण वासात कोणी टिकू शकत नाही, कोण आपल्याशी मैत्री करू शकत नाही, कारण आपण मधून एवढे घाणेरडे आहोत. तरी येशू ख्रिस्ताने कुठे जन्म घेतला? पॉश हॉटेलमध्ये घेतला का? 5 स्टार हॉटेलमध्ये घेतला का? कुठे घेतला? गायची हॉटेलमध्ये पण सुपर जागा आहे का? बघितलं का? कधी जा हायवेवर बघा, त्या म्हैशीचे जे असतात ना तिकडे बघा किती सुंदर असं असेल. तिकडे जाऊन तुम्हाला मस्त त्यांच्यामध्ये झोप लागेल आणि वास एवढा चांगला आहे ना तर तिकडेच राहावं असं वाटेल ना. आपल्या हृदयाची अवस्था तशी होती किंवा आहे किंवा ना. प्रेज द लॉर्ड. तरी ती देव इच्छा ठेवतो की आपल्या हृदयात येऊन वास म्हणजे राहावं, अशी त्याची इच्छा आहे. तो शोधात आहे, तसंच माझ्या शोधात होता तो, आणि मला देव सापडला आणि मी देवाला सापडलो. प्रेज द लॉर्ड. आणि माझ्या आई वडिलांची प्रार्थना वाया गेली. प्रेज द लॉर्ड. काय होती माझ्या आईची प्रार्थना माहिती ना? गेला असतं तर बरं झालं असतं. कधी कधी आई वडील प्रार्थना करतात तसं ना, आपल्याला खूप माया करतात, पण जेव्हा आपण खूप पलीकडे जातो ना, हा जन्माला आला नसता तर बरं झालं असतं. एवढा त्रास, देवाने मी काय चूक केली की मला हा मुलगा दिला, आणि मी घरात सगळ्यात मोठा म्हणून आजच जोड. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण खरोखर माझ्या आई वडिलांची प्रार्थना कबूल झाली, कारण तो मेलविन मेला.
समजलं तुम्हाला आता? तो मेलविन मेला. प्रेज द लॉर्ड. आणि देवाने नवीन मेलविन त्यांना आणून दिला. हालेलुया. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत देव थांबला नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये, माझ्या प्रत्येक पावलात तो माझ्या सोबत असतो. प्रेज द लॉर्ड. माझ्याही नाही पण आमच्या सगळ्यांच्या कुटुंबात, सगळ्या म्हणजे आई वडील आता नाही आहेत ते, पण आमच्या घरात एवढे संकट होते, एवढे त्रास होते, एवढे आजार होते, म्हणजे आम्ही सगळे आजारीच राहायचो. मी शाळेत जाताना सुद्धा तापाने जायचो. आई सुद्धा तापात असायची, तरी ती वसईवरून रेरोडला जायची, सँडल्स रोड. ती ब्रिटनियामध्ये काम करायची. एवढ्या सकाळी ती जायची 5:30ला आणि यायची संध्याकाळी 5:30. आम्ही आई वडिलांना कधी पाहिलं नाही. आजीकडे राहायचं आणि घरी यायचं तर नुसती थकून यायची. वडील कामाच्या शोधात कुठे कुठे फिरायचे, भटकत राहायचे. त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळायचं ते मिळाले, नाही ते मिळाले. अख्खं वर्षभर एकच कपडा, एकच शर्ट आणि एकच पॅन्ट. शाळेत युनिफॉर्म म्हणजे तीच धुवून तीच घालायची. एवढी गरीबच राहिलो आम्ही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आम्हाला देव सापडला, जेव्हा देवाने आम्हाला एन्काउंटर केलं, आमचं जीवन बदलून गेलं. प्रेज द लॉर्ड. बिमारी नाहीशा गेला, आजार गेला. प्रेज द लॉर्ड. जो त्रास होता तो गेला. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या गोष्टी आशीर्वादित असतात तशा गोष्टी जणू काय आमच्या जीवनात सुरुवात झाल्या. हालेलुया. तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात काही अडचणी असो, काही दुःख असो, काही संकट असो, काही त्रास असो, देव आपल्या सोबत आताही आहे. त्याने तुमचे अश्रू पाहिले आहे. फक्त तो तुमच्या हृदयात घर शोधतोय की जेव्हा तुम्ही त्याला ती परवानगी द्याल की हे माझ्या ह्या मेल्या गोठ्यात, माझ्या पापी जीवनात मी तुझ्यासाठी आज तयारी करत आहे. या आगमन काळात तेच आपण करत आहोत, येशूच्या येण्याची तयारी. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा आपली त्याची भेट होते, आपलं जीवन परिवर्तित होतं, बदलून जातं. हालेलुया. हालेलुया. जरी आपल्या जीवनाचा वास येत असेल, दुर्गंध येत असेल, घाणेरडा असा वास, त्या उंदराचा मेलेला घाणेरडा वास येत असेल, तरी येशू आपल्यावर तेवढाच प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्याची इच्छा आहे की तू आपल्याशी मैत्री करावी आणि आपल्या हृदयात त्याने जन्म घ्यावा. हालेलुया. किती मोठी प्रेम कहाणी. हालेलुया. गॉड इज गुड and all the time. तर प्रेम हे कॉम्पिटिशन नाही ठेवत, स्पर्धेत नाही. देव आपल्या स्पर्धेत नाही, कोण पुढे जाईल कोण मागे राहील ना, असं नाही. देव आपल्याशी स्पर्धा नाही घेत. देव आपल्याशी एवढी मैत्री करतो, एवढी प्रीती करतो की आपल्याला जणू काय आपल्या आई वडिलांसाठी ढकलत असतो. पुढे जा, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रेज द लॉर्ड. पण आपल्याला असं वाटतं आता मी देवाच्या जवळ आलो किंवा चर्चमध्ये जायला लागलो तर माझा तो जाग घेईल, तो पोलिसमॅन सारखा माझी चुका काढेल ना, किंवा मला त्याला काहीतरी द्यायला लागेल तरच मला मिळेल. देणे से कुछ मिलेगा ना, नाही. तसं प्रेम नाही करत. हालेलुया. हालेलुया. तर देव सगळ्यात घाणेरड्या जागेत सुद्धा आपल्याला त्याला शोधू शकतो, म्हणून तो गरिबांच्या मध्ये वाचतो. प्रेज द लॉर्ड. जिकडे त्रास आहे तिकडे तो तुम्हाला सापडेल. प्रेज द लॉर्ड. जिकडे दुःख आहे तिकडे तुम्हाला तो भेटेल. प्रेज द लॉर्ड. तिकडनं तो पळून जात नाही, तिकडे तो असतो. मग तुमच्या दुःखात, तुमच्या संकटात, तुमच्या त्रासात तो आहे. प्रेज द लॉर्ड. तेच त्याचं प्रेम आहे आपल्यासाठी. हालेलुया. हालेलुया. संत इग्नेशियस लोयाला काय सांगतात, मोस्ट पीपल हॅव नो आयडिया व्हॉट गॉड वुड मेक ऑफ देम इफ दे ओनली प्लेस देमसेल्फ ॲट हिज डिस्पोजल. ही आपल्याला कल्पना सुद्धा नाही. असंच माझं जीवन होतं की देव त्यांच्याबद्दल काय करू शकतो जेव्हा ते आपलं जीवन देवाच्या हातात सोपवतील. तेव्हा जर आपण आपलं जीवन देवाच्या हातात सोपवलं ना, तर देव त्याचं काय घडून आणेल याची आपल्याला कल्पना नाही. आपण धावत राहतो, आपल्याला असं करायचंय, तसं करायचंय, तसं करायचं, पण देव आपल्याला सर्वात उंच स्थानावर घेऊन जाऊ शकतो. सगळ्यात चांगली गोष्ट देऊ शकतो, आपल्याला कल्पना सुद्धा नाही, पण आपण धावत राहतो. जर आपण ही इच्छा देवाच्या हातात सोपवली किंवा देवाशी मैत्री करून त्याच्या संगतीत राहिलो, तर देव आपल्या जीवनाशी काय करू शकेल याची आपल्याला कल्पना सुद्धा नाही, असं इग्नेशियस लोयाला सांगतात, संत इग्नेशियस. प्रेज द लॉर्ड. आणि सगळ्यात मोठी प्रेम कहाणी आजपर्यंत
जी दिलेली आहे ती आपण आल्तरावर पाहतो त्या छोट्या भाकरीच्या रूपात. प्रेज द लॉर्ड. द ग्रेटेस्ट स्टोरी ऑफ ऑल टाइम्स इज कंटेन्ड इन अ टायनी व्हाईट होस्ट. कारण देव फक्त स्वर्गात राहून आता पाहत नाही, पण तो रोज भेटायला येतो मिसा बलिदानामध्ये. हालेलुया. तुम्हाला जर भेटायचं असेल, ती प्रेम कहाणी अनुभवायची असेल, तर रोज आल्तराकडे या. तुमच्या जवळच्या चर्चमध्ये जा आणि पहा किती प्रेम करतो तुमच्यासाठी. ते जे त्याने क्रुसावर केलं ते आताही तो करत असतो. जेव्हा जेव्हा तुम्ही त्याला भेटायला जातात तेव्हा तेच करत असतो. तो तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न, तुम्हाला चांगुलपणा देण्याचा प्रयत्न, तुमचे आसू पोसण्याचा प्रयत्न, तुमच्या त्रासातून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न तो करत असतो आणि करत राहील. प्रेज द लॉर्ड. कारण फक्त तोच करू शकतो आणि कोणाच्या हातात ती ताकद नाही, सामर्थ्य नाही. प्रेज द लॉर्ड. आणि त्या भाकरीच्या रूपात तो रोज आपल्याला भेटायला येतो. सगळ्यात मोठी प्रेम कहाणी. हालेलुया. प्रेम साधारण आहे, सिंपल. प्रेज द लॉर्ड. आणि ख्रिस्ताकडे जर पाहिलं तर आपल्याला कळेल किती साधारण आहे. विदाउट लव्ह बीट्स इवन मोस्ट ब्रिलियंट काउंट्स नथिंग. संत तेरेसा सांगते. प्रेज द लॉर्ड. प्रेम लहान आहे, छोटा आहे, साधारण आहे, पण त्याची कृत्या महान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या कृती बिना ते प्रेमाला अर्थ नाही. म्हणून देवाने फक्त सांगून प्रेम नाही केलं, त्याचं प्रमाण सुद्धा दिलं आहे आपल्या बलिदानाद्वारे. हालेलुया. हालेलुया. रोमकरास पत्र 8:37 ते 39 काय लिहिलेलं आहे बघा. गॉड्स लव्ह. उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली. No, रोमकरास पत्र 8:37 to 39 वाचा. उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. ओके. कारण माझी खात्री आहे माझी की खात्री आहे. बरोबर. मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू यांच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही. प्रेज द लॉर्ड. कुठलीच ताकद आपल्याला देवाच्या प्रेमापासून विभक्त करू शकणारच नाही. स्वर्गदूत किंवा वाईट दूत जे आहेत, सैतान, ते सुद्धा आपल्याला करू शकणार नाही. कुठलीच संकट, कुठलेच त्रास, कुठलीच खोली किंवा उंची काही असेल, जगातला कुठलीही ताकद आपल्याला देवाच्या प्रेमापासून विभक्त करू शकणार नाही, असं संत पौल सांगतात. हालेलुया. आणि ह्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा, तर देव तुमच्या प्रेमात पडला आहे. देव तुमच्या प्रेमात पडलेला आहे आणि आताही तुमच्याशी तो प्रेम करू इच्छितो, म्हणजे मैत्री करू इच्छितो, तुमच्यासाठी थांबलेला आहे. आणि त्याचं प्रेम आपण ह्या दिवसात अनुभवणार आहोत. जर आपला विश्वास ह्या गोष्टींवर आहे, या प्रेम पत्रावर आहे, बायबलवर आहे, तर आपलं जीवन बदलून जाईल. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक वाटेच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला चमत्कार पाहायला मिळणार आहे. ही माझी साक्ष आहे. प्रेज द लॉर्ड. कुठल्याच गोष्टींमध्ये आजपर्यंत मला कमी नाही पडली. हालेलुया. हालेलुया. जेव्हा मी त्याच्या विरुद्ध होतो, वाईट गोष्टी करत होतो, तेव्हा नुसतं त्रासात होतो आणि आमचं अखंड परिवार त्रासात होतो. पण जेव्हा तो मला भेटला त्या दिवसापासून आजपर्यंत तो थांबला नाही. प्रेज द लॉर्ड. कुठल्याही अडचणीत मला काहीच करायची गरज नाही लागली किंवा मला जाऊन असं मांडी घालून हात जोडून प्रार्थना करायची गरज नाही लागली. जसा एक मित्र धावून येतो प्रत्येक गोष्टीत, तसा तो धावून येतो आणि करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. So experiencing the unconditional love of God is what prayer in the end is all about. जर तुम्ही प्रार्थनेत असाल, त्याच्या मैत्रीत असाल, तर तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स येईल. हालेलुया. तुम्ही त्याचं प्रेम अनुभवाल. हालेलुया. प्रार्थनेमध्ये आपण त्याच्याशी
बोलू शकतो. त्याचं हृदय आपल्याला समजून येईल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. लॅमेंटेशन्स 3:22-24. लॅमेंटेशन मला मोबाईल तिकडे. ओके, व्हॉट इज लेविय. नाही लॅमेंटेशन इज काय ते विलाप गीत. ओके, विलाप गीत 3:22-24. प्रेज द लॉर्ड. वाचा जरा. The steadfast love of the Lord never ceases, his mercies never come to an end, they are new every morning, and great is thy faithfulness. Hallelujah. Hallelujah. विलाप गीत 3:22. स्थिर असं प्रेम परमेश्वराचं ते कधीही थांबत नाही, कधीही संपत नाही. त्याची दया आणि त्याची करुणा रोज आपल्यासाठी येते. प्रेज द लॉर्ड. रोज. आणि त्याची कधी कधी अंत होत नाही. त्याच्या दयेचा कधी अंत होत नाही. रोज सकाळी त्याची दया आणि माया आपल्यासाठी येत असते. आणि त्याची विश्वासनीयता, त्याची सहभागिता आपल्या बरोबर रोज असते. कालचे आशीर्वाद आज देत नाही, आज नवीन आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड. कालच्या जुन्या पुराण्या गोष्टी आज देत नाही, नवीन आजच्या लेटेस्ट आपल्याला देतो. प्रेज द लॉर्ड. असा आपला तो मित्र आहे. वाचत आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय. प्रेज द लॉर्ड. कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. Amen. ती रोज सकाळी नवी होते. तुझी सत्यता थोर आहे. परमेश्वर माझा वतनभाग आहे असे माझा जीव म्हणतो, म्हणून त्याच्या ठाई मी आश्रय केली. हालेलुया. हालेलुया. परत एकदा वाचा. आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय. कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. त्याच्या करुणेत खंड पडत नाही, कधी थांबत नाही. करुणा कधी थांबत नाही. प्रेज द लॉर्ड. ती रोज सकाळी नवी होते. रोज सकाळी नवीन असते. तुझी सत्यता थोर आहे. आमेन. रोज सकाळी नवीन असते म्हणजे कालचा राग आज ठेवत नाही. परमेश्वर माझा वतनभाग आहे असे माझा जीव म्हणतो, म्हणून त्याच्या ठाई मी आशा ठेवली. हालेलुया. त्याच्या ठाई मी आशा ठेवी. रोमकरास पत्र 8:28. आणि आपल्याला ठाऊक आहे की देवावर कृती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविलेल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. प्रेज द लॉर्ड. माझं फेवरेट स्क्रिप्चर आहे. हालेलुया. प्रत्येक गोष्टीमध्ये देव चांगल्यासाठीच कार्य करत असतो. माझ्या जीवनात मी ते अनुभवलं आहे. हालेलुया. कारण तो माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. माझ्या बायकोपेक्षा, माझ्या मुलांपेक्षा, माझ्या आई वडिलांपेक्षा जवळचा मित्र. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मला तो सापडला, माझं जीवन परिवर्तन झालं. हालेलुया. बदलून गेलं. मी कुठे कुठे जाऊन आलो, म्हणजे देशी परदेशी. अजून सुद्धा काल मी नागपूरला होतो, नागपूरवरून नाशिक, नाशिकवरून आज इकडे धावपळत ना. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि जणू काय फास्ट ट्रेन मध्येच असतो, कधी पण थांबत नाही. हालेलुया. थंडीत आणि अखंड जास्त थंडीत आणि पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात आणि कुठे सांगू नका, मी फिरत असतो कामात. प्रेज द लॉर्ड. देव सगळ्या गोष्टींची काळजी घेत असतो. घरी, माझ्या कामामध्ये, बिझनेसमध्ये. प्रेज द लॉर्ड. अजूनपर्यंत मी थांबलो नाही. हालेलुया. सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही देवाच्या प्रेमात पडतात, सगळ्या गोष्टींमध्ये देव चांगल्यासाठी कार्य करत असतो आणि करत राहील. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर प्रेम आहे. परमेश्वराकडे प्रेम आहे असं नाही, तोच प्रेम आहे, तोच ते हृदय आहे. व्हॅलेंटाईन्स हार्ट. हालेलुया. आणि त्याचं सगळ्यात मोठं चिन्ह म्हणजे तो क्रूस. क्रूस नेहमीच दिसेल तुम्हाला. कुठे दिसेल क्रूस? कुठे दिसतो? कुठे तुम्हाला क्रूस पाहायला मिळते? सांगा मला जरा. चर्चच्या वरती. प्रेज द लॉर्ड. आणि गावाच्या विषयावर आणि आलत्यावर आणि गळ्यामध्ये आणि आहे. ओके. आणि डबल रोमीवर. बापरे, टाइम मिळणार आहे माझं. ओके. आणि ओके. आणि आठवण करा, प्रेम कहाणी कुठे आहे ती बघा आता.
आणि आणि कुठे नाही माहित, मेडिकल स्टोअरला नसतो का, हॉस्पिटलवर नसतो का, ऍम्ब्युलन्सवर नसतो का, असतो की नाही? जिकडे जिकडे तुम्ही पाहाल तुम्हाला प्रेम कहाणी भेटेल. तुम्हाला जर त्रास होत असेल, तुम्ही अडचणीत असेल, तर त्या क्रॉसकडे धावून जा. तो कदाचित देवळाचा क्रॉस असेल, कदाचित तुमच्या अर्धनाचा क्रॉस असेल, प्रेज द लॉर्ड, कदाचित ते ऍम्ब्युलन्सचा क्रॉस असेल, कदाचित तो मेडिकलचा क्रॉस असेल, कदाचित तो दवाखान्याच्या डॉक्टरचा क्रॉस असेल, पण तो क्रॉसच तुम्हाला वाचू शकतो. आणि ते प्रेम कहाणी आहे, खरं चिंता आहे. हे कधीच विसरू नका. हे तुम्हाला दुसरं कुठलंच धर्म शिकवणार नाही, कोणच सांगणार नाही. ही सिक्रेट आहे. ही जी मी जेव्हा मला हे अनुभवलं ना, माझं जीवन परिवर्तित झालं. तुम्हाला जर धावायचं असेल, तुम्हाला जर वाचवायचं असेल, तुम्हाला आणि स्वतःच्या कुटुंबाला वाचवायचं असेल, त्याला क्रूसाकडे घेऊन जा. तो क्रूस कुठेही पाहायला मिळेल आणि तो क्रूसच तुम्हाला वाचू शकतो. आणि ते खरं प्रेम कहाणी आहे, खरं चिन्ह प्रेमाचं. ते डॉक्टरकडे पण सुद्धा मिळेल आणि तुम्हाला घरात सुद्धा मिळेल, तुमच्या रोजरीमध्ये. प्रेज द लॉर्ड. क्रूसाला पकडून धरा. हालेलुया. Whoever does not love does not know God because God is love. 1 योहान 4:8. योहानाचं पहिलं पत्र 4:8 मध्ये काय लिहिलेलं आहे बघा. जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखीत नाही, कारण देव प्रीती आहे. देव प्रेम आहे. जर तुम्ही सांगाल ना मी खूप प्रेमात आहे, मी प्रेम नाही, चुकीचं आहे. ते फिल्मी प्रेम आहे. ते आज आहे, 2 गाणी गायली, झाडांच्या मागे फिरले, गुलाबा पकडली, प्रेम झालं, तसं नाही. उद्या ते संपतं असं नाही, कधीच न संपणार. तुम्ही वाचलं ते न संपणार स्थिर असं प्रेम. स्टेडफास्ट लव्ह ऑफ द लॉर्ड नेव्हर कम्स टू एन एंड, नेव्हर चेंजेस. हालेलुया. कारण देव स्वतः प्रेम आहे, त्याच्याकडे प्रेम आहे नाही, तो स्वतः प्रेम. म्हणजे प्रेमाचं नाव जे आहे ते येशू ख्रिस्त आहे. जर तुम्हाला प्रेम अनुभवायचं असेल तर येशू ख्रिस्ताला अनुभवा, तर तुम्हाला प्रेम समजून येईल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जो त्या क्रूसाला ओळखत नाही, जो देवाला ओळखत नाही, तो प्रेमाला ओळखू शकत नाही. त्याच्याकडे प्रेमच नाही. एक भावना आहे, एक फिलिंग आहे, एक एक्सप्रेशन आहे, पण तो खऱ्या प्रेमात पडलाच नाही. जो प्रेम एकामेकावर करतो, तो एकामेकासाठी आपलं जीवन देऊ शकतो. जरी तो दुश्मन किंवा ना, तरी त्याच्यासाठी तो आपला जीवन देईल. प्रेज द लॉर्ड. असं प्रेम देवाने आपल्यावर केलं आणि ते खरं प्रेम आहे. त्या प्रेमाचं नाव आहे येशू ख्रिस्त. हालेलुया. देवाने आपल्यावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र, योहान 3:16, हे वाक्य कधीच विसरू नका. अध्याय 3 ओळी 16. प्रेज द लॉर्ड. योहान अध्याय 3 ओळी 16. की देवाने आपल्यावर एवढं प्रीती केली, एवढं प्रेम केलं की त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलं की आपला नाश ना हो, पण आपल्याला अनंत काल सर्व काळचं जीवन मिळेल. प्रेज द लॉर्ड. गॉड इज गुड इन ऑल द टाइम. कोरिन्थीकरास पत्र पहिले पत्र 10:31 मध्ये काय लिहिलेलं आहे, किंवा इर्माया ना, इर्माया वाचा. इर्माया 31:3. I have loved you with an everlasting love. I have drawn you with unfailing kindness. इर्माया 31:3. देवाने आपल्यावर प्रेम केलं आहे, न संपणारं प्रेम. परमेश्वराने इर्माया 31:3. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. ओके. तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझवर प्रेम करीत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. तुला वात्सल्याने जवळ केलेलं आहे, सार्वकालिक प्रेमाने. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपल्या जन्माच्या अगोदरपासून तो आपल्याशी प्रेम करत आहे. कदाचित आपल्याला याची ओळख नाही. आईच्या उदरात आपल्याला त्याने घडवलं. म्हणून मी सांगतो, तुमचा सगळ्यात जवळचा मित्र माकड कुत्रा नसू शकतो. कारण देवाने जर आपल्याला त्याच्या प्रतिमेत बनवलं आहे, कशासाठी बनवलं आहे हे पण लक्षात घ्या. प्रेज द लॉर्ड. जर आपला जवळचा मित्र कुत्रा नाही किंवा माकड होऊ शकत नाही का, कारण ते आपल्यासारखे बोलत नाही, आपला भास त्याला कळत नाही, आपलं दुःख त्याला कळत नाही, आपली खुशी त्याला कळत नाही, तर ते आपले मित्र कसे होऊ शकतात. म्हणून स्वर्गदूतांना सुद्धा देवाने आपल्यासारखं रचलं नाही. बायबल सांगतं फक्त तुम्हाला आणि मला त्याने आपल्या
का म्हणून की तो आपल्याशी संवाद करतो आणि त्या संवादाला आपण काय म्हणतो प्रार्थना. आपल्याशी तो बोलू शकेल, आपल्याला व्यंगेत घेऊ शकेल. प्रेज द लॉर्ड. आपली दुःख सुख तो ऐकू शकेल आणि ती बरी करू शकेल. म्हणून त्याने आपल्याला स्वतःच्या प्रतिमेत आपल्यासारखंच त्याने घडवलं. हालेलुया. मैत्री ठेवण्यासाठी, प्रेम करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. जगाच्या निर्मितीच्या अगोदरपासनं आणि आजपर्यंत सुद्धा तो विश्वसनीय आहे. हालेलुया. आणि त्याने अनंत काळ असं प्रेम आपल्यावर केलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. दॅट इज व्हॉट लव्ह इज. तेच प्रेम आहे, एक पवित्र एक्सचेंज, आतला बदल. When we enter that holy exchange, जेव्हा आपण त्या प्रेमात पडतो तेव्हा एक पवित्र आतला बदल होतो. प्रेज द लॉर्ड. स्वर्गीय गोष्टी आपल्या जीवनात येतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि देव आपल्याला कधीच 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 सोडत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आणि आता आणि सदा सर्वदा. संत अगस्टीन काय सांगतात, प्रेम कसं दिसतं? प्रेम त्याचे हात नेहमी तत्पर असतात लोकांची सेवा करण्यासाठी. हा देव आपला राजा म्हणून नाही आला, आपला सेवक म्हणून. प्रेज द लॉर्ड. हात तत्पर लोकांची सेवा करण्यासाठी. लंगड्यांना चालायला दाखवलं ना, बहिऱ्यांना कान उघडे केले, डोळ्यां जे दृष्टीहीन होते त्यांचे डोळे उघडले, जे मेलेले होते त्यांना उठवलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे भुके होते त्यांना जेवायला दिलं. प्रेज द लॉर्ड. त्याचे हात तत्पर होते मदत करण्यासाठी, इथपर्यंत की आपला हात त्याने पसरवून सगळ्या पृथ्वीला व्यंगेत घेऊन स्वतःचं जीवन बलिदान केलं त्या क्रूसावर आणि शेवटच्या थेंबापर्यंत आपल्याशी प्रेम करत राहिला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इट हॅज फीड टू हेस्टेन टू द पुअर अँड नीडी. तो धावून येतो जेव्हा तुम्ही गरजेत असतात. प्रेज द लॉर्ड. गरीबीत आहात तेव्हा तो धावून येतो. प्रेज द लॉर्ड. इट हॅज आयज टू सी द मिझरी अँड वॉन्ट. त्याचे डोळे तत्पर पाहत असतात आपल्या गरजा, आपली दुःख. हालेलुया. हालेलुया. त्याचे कान नेहमीच उघडे असतात, त्याला घंटा वाजून उठवायची गरज नाही पडत. घंटी वाजून उठवायची गरज नाही. त्याच्याकडे अलार्म क्लॉक असं नाही, तो तत्पर तयारीत असतो, ऐकत असतो, कान उघडे असतात, डोळे पाहत असतात. प्रेज द लॉर्ड. इट हॅज इयर्स टू हिअर द साइज अँड सॉरोज ऑफ मेन. उचकी लागते जेव्हा आपण काय बोलतात, ते रडतात तेव्हा काय होतं आपल्याला, ठसका लागतो ना, ते पण तो पाहत असतो. प्रेज द लॉर्ड. असं प्रेम असं दिसतं. गॉड लव्स ईच वन ऑफ अस ॲज इफ देअर वर ओनली वन ऑफ अस. जगात फक्त तुम्हीच आहात असं जणू काय तो आपल्यावर प्रेम करतो. हे सगळ्यात बसल्यात त्याच्यात सगळ्यांना एकत्र प्रेम करत असं नाही, प्रत्येकावर विश्वासनीय म्हणजे स्पेशली प्रत्येकावर तो प्रेम करतो. हालेलुया. हालेलुया. गॉड इज गुड इन ऑल द टाइम. जर तुमचा विश्वास असेल या गोष्टींवर, या प्रेम कहाणीवर, या बायबलवर, तर तुमचं जीवन खरोखर बदलून जाईल. देव तुमच्या प्रेमात पडलेला आहे, तुमच्यावर खूप प्रेम करतो, माझ्यावर खूप प्रेम करतो. हालेलुया. आपल्या सगळ्यांवर वैयक्तिक रूपे प्रेम करत असतो. हालेलुया. कोणाला स्पेशल आणि कोणाला कमी, कोणाला जास्त कोणाला कमी असं नाही, सगळ्यांना सेम, एक सारखं स्थिर असं त्याचं प्रेम आहे. आणि रोज त्याचं प्रेम जणू काय आपल्या जीवनात नवीन कार्य करत असतं. हालेलुया. हालेलुया. आज तो तुमच्याकडे हात पसरत आहे आणि तुम्हाला आमंत्रित करत आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही रिट्रीट मध्ये आला आहात, त्या रिट्रीट मध्ये देवाचा अनुभव घ्या. खरोखर देव खरं आहे की नाही त्याचा अनुभव घ्या. त्याला बोलवा, त्याला हाक मारा आणि त्याला सांगा, देव तू खरोखर आहे की मला तुला भेटायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. संतांनी, जे संत आहेत, जे अंतरावर संत आहेत, ज्या संतांची आपल्याला नावं आहेत, त्यांचं जीवन तुम्ही बघा. एवढं बदलून गेलं ना की तुम्ही कोण तो अगोदर होता आणि काय झाला ना, किंवा काय झाली. प्रेज द लॉर्ड. असं देव आपल्या जीवनाला बदलून टाकतो. हालेलुया. आणि
ती क्षमता आज सुद्धा देव ठेवतो की तुमच्या जीवनात तो बदलून टाकेल सगळ्या गोष्टी. हालेलुया. तर आपण डोळे बंद करून 2 मिनिटं जे आपण ऐकलंय शिक्षण, जे मिसा बलिदानामध्ये प्रबोधन ऐकलंय आपण फादरांचं, हे येणाऱ्या काळात आपण या 3 दिवसात जे आपण ऐकणार आहोत देवाच्या प्रेमाबद्दल, त्याच्या करुणेबद्दल, त्याच्या उद्धाराबद्दल, त्याचा स्पर्श, त्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना मिळवतो. आपल्या सर्वांवर त्याचे हातांचा स्पर्श होऊन आपलं जीवन परिवर्तन होतं. हीच प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने